अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण जरा जिवंतिका पूजन याविषयी माहिती घेणार आहोत. जरा जिवंतिका पूजन करण्यामागे काय कारण आहे, त्या व्रताचे महत्त्व, विधी आणि व्रताची कथा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. याआधी अपलोड केलेले व्हिडिओ चॅनलला भेट देऊन नक्की पहा. आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. श्रावण अधिकच जवळचा वाटतो तो माहेरवाशिणीला. व्रतवैकल्य, मंगलमय वातावरण यांचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे. स्त्रिया उपवास, व्रते, उपासना, नामस्मरण करतात, धार्मिक पथ्ये पाळतात. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांची वाटून घ्यावे हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्य साजरे केले जातात. श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीविताची किंवा जिवंतिकेचा कागद चिकटवला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध, बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षण होते, जिवतीची पूजा होते. पिढ्यानपिढ्या हा वारसा असाच सुरू राहिला आहे. तर आता आपण जिवतीची पूजा याविषयी महत्त्व आणि त्याच्या मान्यतांविषयी जाणून घेऊया. तर जिवतीची पूजा का करावी, कशी करावी हे आता मी सांगणार आहे. तर पहा. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते, असा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हणायचा आहे. हा श्लोक मी स्क्रीनवर दिला आहे, तर तो तुम्ही एका कागदावर लिहून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही जिवतीची पूजा करणार त्यावेळेस हा श्लोक जरूर बोला. श्रावणातल्या 4ही शुक्रवारी जिवतीची पूजा करायची असते. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. आता आपण जिवंतिका पूजनाचे महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. तर पहा. जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदू धर्मियांमध्ये ही पूजा केली जाते. श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. जरा आणि जिवंतिका या दोन देवता यांची पुरातन देवता आहे. पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत. जरा जिवंतिका याबद्दल स्कंद पुराणात माहिती तुम्हाला अजून मिळू शकते. त्यात असे म्हटले आहे की पूर्वी 5 वर्षाच्या आधी मुलांचे मृत्यू उद्भवत होते. मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी, मुलांना आयुष्य मिळवण्यासाठी या जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली. म्हणून माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा न चुकता करतात. तर जिवंतिकाची पूजा कशी केली जाते तर ते आता आपण पाहूया. तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करणार असाल तर ज्या विधी आहे तर तो पहा. कुलदेवतेची आणि जिवती देवीची पूजा करायची आहे. या दिवशी स्त्रियांनी निर्जळी उपवास करायचा आहे. देवी जिवतेची पूजा करून तिच्याकडे बाळाच्या संरक्षणासाठी वर मागायचा आहे. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असणं आवश्यक आहे. यांची माळ करून ती जिवतीला अर्पण करायची आहे. जिवतीच्या फोटोला घालायचे आहे. 21 मणे असलेले कापसाचे वस्त्र तयार करून ते जिवतीच्या फोटोला घालायचे आहे. पूर्णाचे दिवे करायचे. 5, 7 किंवा 9 या संख्येमध्ये हे दिवे असावेत. ते जिवतीपुढे ठेवून साखर, चणे, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा. या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे. महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू द्यावे, त्यांची ओटी भरावी. अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा. जिवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून लहान बाळाचे औक्षण करावे. कुंकू लावून चणे व साखर, फुटाण्यांचे व आरत्या मुरण्यांचे वाण. जर तुमची मुलं परदेशात असतील तर अशा मुलांच्या काळजीसाठी 4ही दिशेला औक्षण करून अक्षता 4ही दिशेला टाकावेत, म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखेच होईल. हे पूजन अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे. जिवतीची कहाणी काय आहे तर ते आता आपण जाऊन घेऊया. तर जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश
वृद्धाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ती 2 शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिले. म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य, धन, सुख लाभते. म्हणून आपल्याला जरा जिवंतिका हे पूजन करायचे असते. जिवतीची आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेव्हा पूजन झाल्यानंतर आपल्याला ती आरती म्हणायची आहे. माहिती होती व्रतचा पूजाविधी, लागणारे साहित्य, व्रताची कहाणी, महत्त्व या सर्वांची माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. ओम नमः शिवाय.